सदा सर्वदा देव सन्निध आहे, कृपाळूपणे अल्पधारिष्ठ पाहे, सुखानंद आनंद कैवल्यदानी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम। देव तो राघव अखंड आणि अखंड आपल्या जवळ आहे, आपल्या समीप आहे। आणि हे ज्या वेळेला माणसाच्या स्मरणात असतंय, ज्याच्या गुणे मी सर्व काही कार्य करतोय, चाले हे शरीर कोणाचे, सत्य कोण बोलविते हरिविना। ज्याच्या गुणे हा संपूर्ण सृष्टीचा कारभार चालतोय, म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणू हाले, जे जगाते चालिता। हे सर्व कार्य करण्यासाठी ज्या राघवाचं सामर्थ्य आहे, ज्या देवाचं सामर्थ्य आहे, तो देव सर्वव्यापी आहे, सर्वत्र त्याचं अस्तित्व आहे, सर्वत्र त्याचं सामर्थ्य आहे। आम्ही जर चामड्याच्या डोळ्याने ते पाहण्याचा प्रयत्न केला, चर्मचक्षुने, जगी पाहता चर्मचक्षुण रक्षे, जगी पाहता ज्ञानचक्षुण रक्षे। चामड्याच्या डोळ्याने जर आम्ही त्याचे अनुभव, त्याचे पाहण्याचा जर त्याला प्रयत्न केला, तर तो आम्हाला दिसणार नाही, त्याची ओळख आम्हाला होणार नाही। पण ज्ञानचक्षुने जर आम्ही त्याला शोधण्याचा प्रयत्न केला, तर निश्चित त्या देवाची प्राप्ती आम्हाला झाल्याशिवाय राहणार नाही, तो देव आम्हाला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही। आणि म्हणून तो देव कशा प्रकारे कुठे कुठे कार्य करतोय, आज या कलियुगाचा जर विचार केला, तर प्रत्येक माणसाला, ज्याला ज्याला देवाची ओढ आहे, जो जो देवाला मानतो म्हणजे मांडण्याचा विषय नाहीये हा, पण द्वैत अर्थाने जर पाहायला गेलं, तर देवाचं काहीतरी करावं असं विचार ज्याच्या अंतःकरणामध्ये आहे। बहुतांश जर पाहायला गेलं, तर लोकांना सर्वत्र देव दिसतो, सगळ्या ठिकाणी पाहत असतात। अनेक तीर्थाला देव आहे याची जाणीव त्यांना असते, अनेक मंदिरांमध्ये देव आहे हेही त्यांना कळत असते। वेगवेगळ्या ठिकाणी त्याचं अस्तित्व कशा प्रकारे कार्य करत आहे याची ही ओळख काही वेळेला त्यांना असते। पण मग जो देव सर्वत्र आहे, सर्वव्यापी आहे, तो देव माझ्या आतमध्ये सुद्धा आहे, माझ्या सन्निध सुद्धा आहे, माझ्या बरोबर सुद्धा आहे, माझ्या जवळही आहे, याचं का म्हणून विस्मरण होते माणसाला? काय विशेष आहे ना, बघा ना, आम्ही ज्या वेळेला देव पूजा करतोय ना, त्या वेळेला देव आहे, देव आम्ही पूजा केलेली स्वीकारतोय, आम्ही पूजा करत असलेली देव पाहतोय, हा भाव आमच्या अंतःकरणामध्ये जागृत होत असतो, हा विचार आमच्या अंतःकरणामध्ये असतो। मग ज्या पद्धतीने आम्ही पूजा करताना देव पाहतोय, पूजा करताना देव स्वीकारतोय, पूजा करताना देव आहे, ही भावना आमच्या अंतःकरणामध्ये असते, तीच भावना कर्म करताना का बरं नसते? ज्या दिवशी आम्ही कर्म करत असताना तो देव आम्हाला पाहतोय, तो देव आमच्या जवळ आहे, तो आमच्या अंतरी आहे, हे जेव्हा आमच्या स्मरणात राहील ना,
त्यावेळेपासून चुकीची कर्म होणार नाहीत. त्यावेळेपासून कुठल्याही प्रकारची पाप कर्म घडणार नाहीत. चुकीची कर्म करायला कारण काय? चुकीची कर्म घडायला कारण काय? कशामुळे घडतात ती चुकीची कर्म? पूजा करताना आम्हाला देवाचं स्मरण असतंय, मात्र कर्म करताना आम्हाला देवाचं विस्मरण होते, म्हणून आमच्याकडून पाप कर्म घडली जातात. पूजा करताना तो देव आमच्या अंतरामध्ये आहे, तो देव देव्हाऱ्यामध्ये आहे, तो देव मंदिरामध्ये आहे, तो देव आमची पूजा स्वीकारतोय, पाहतोय, हा भाव आमच्या अंतःकरणामध्ये असतो. पण आम्ही कर्म करत असताना मी जी कर्म करतोय ती कर्म सुद्धा देव पाहतोय. नवे नवे तो देव माझ्या अंतरामध्ये आहे, त्याला सर्व काही कळतंय. हा विचार आमच्या अंतःकरणामध्ये नसतो, याचं विस्मरण आम्हाला होतंय, म्हणून आमच्याकडून पाप कर्म घडली जातात. आणि म्हणून ते स्मरण राहिलं पाहिजे, यासाठी समर्थांनी या श्लोकामध्ये पहिल्या चरणामध्ये ते मार्गदर्शन केलेलं आहे. या ठिकाणी समर्थ आम्हाला जाणीव करून देत असताना काय म्हणतात? सदा सर्वदा देव सन्निध आहे. आम्ही सुखात असो, दुखात असतो, कोणत्याही अवस्थेमध्ये जरी असलो तरी तो देव आम्हाला कधीही सोडत नाही. आम्ही कुठलीही कर्म करत असलो तरी तो देव आम्हाला सांभाळतोय, कारण त्याला आज्ञा आहे, त्याला सांगितलेलं आहे शेवटच्या श्वासापर्यंत या देहाला सांभाळायचं आहे. आर्थिक, कायिक, वाचिक, मानसिक चारही प्रकारची जोपर्यंत शिल्लक आहे, संचित आहे, तोपर्यंत या देहाला सांभाळायचं आहे. मग त्यांनी काहीही केलं तरी त्या देहाची सेवा तो देव करत असतो. जपा जपा अखंड चालू आहे, श्वासोश्वास चालू आहे, तो देव सांभाळतोय. जो देव आम्हाला सांभाळतोय त्याचं अखंड आणि अखंड स्मरण ठेवलं पाहिजे. आम्ही प्रत्येक कार्य करताना तो देव आमच्या अंतरामध्ये आहे याचं स्मरण आम्ही ठेवलं पाहिजे. आणि त्याची जाणीव करून देत असताना दासबोधामध्ये समर्थांनी मार्गदर्शन केलेलं आहे. देव देवालयामध्ये लपला, देव पूजिता पावे त्याला, सृष्टीमध्ये ज्याला त्याला ऐसेची आहे. देव देवालयामध्ये लपला. आता ते देवालय कोणतं आहे? मग त्याची ओळख करून देताना दासबोधामध्ये समर्थ म्हणतात, नाना शरीरे म्हणजे नाना मंदिरे, त्यात राहीची जीवेश्वरी. वेगवेगळ्या प्रकारची शरीर म्हणजेच मंदिर आहे, आणि त्या शरीरामध्ये कार्य करणारा तो देव जोपर्यंत आहे तोपर्यंत ते शरीर कार्य करत असते. त्या ठिकाणी जाणीव करून देत असताना, ओळख करून देत असताना समर्थ म्हणतात, देऊल पूजिता पावे त्याला. देवलाची जर आम्ही सेवा केली तर देवाला पोचले जाते. देवलाची सेवा केली तर देवाला पोचले जाते. आम्ही जर आमच्या देहाची सेवा केली, शरीराची सेवा केली, चालत्या बोलत्या मंदिरांची ज्या दिवशी आमच्याकडून सेवा घडेल ना, त्या दिवशी मंदिरात असलेल्या मूर्ती रूपाने असलेल्या देवाची ही कृपा आमच्यावर झाल्याशिवाय राहणार नाही, हे मात्र निश्चित. आमच्या घरात असलेले आई वडिलांच्या रूपाने चालते बोलते देव आम्हाला ऋणानुबंधाच्या गाठी असल्या कारणाने जे संसारामध्ये प्राप्त झालेले चालता बोलते देव, आमच्या समाजामध्ये प्राप्त झालेले चालते बोलते देव, आमच्या कुटुंबामध्ये आम्हाला प्राप्त झालेले, आम्हाला मिळालेले चालते बोलते देव, ज्या वेळेला ह्या देवांची सेवा आमच्याकडून घडते त्यावेळेला निश्चित त्या पांडुरंग परमात्म्याची, त्या राघवाची कृपा आमच्यावर होते. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबांनी त्याच देवांची सेवा केली ज्या देवांची सेवा माऊली ज्ञानोबांनी केली. माऊली ज्ञानोबांनी ज्या देवांची सेवा केली त्याच देवांची सेवा नाथ महाराजांनी केली. हिंदवी स्वराज्य संस्थापक राजे शिवछत्रपतींचा जर आम्ही विचार केला तर राजे शिवछत्रपतींनी सुद्धा चालती बोलती मंदिरं घडवली, चालत्या बोलत्या देवांची सेवा केली, प्रत्येकाला न्याय दिला, जगण्याचं स्वतंत्र दिलं. कसं जगावं, कसं वागावं हे आदर्शयुक्त उदाहरण म्हणजे हिंदवी स्वराज्य संस्थापक राजे शिवछत्रपती.
आणि महाराजांचं वर्णन करत असताना, महाराजांचं स्तवन करत असताना समर्थ म्हणतात, निश्चयाचा महामेरू बहुत जनासी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी. बहुत जनासी आधारू, चालत्या बोलत्या देवांची सेवा केली. आधी आमच्या जवळ असलेला देव, मग नंतर बाहेरचे सगळे. अंतरात्माच जर निघून गेला तर आम्ही मंदिरातल्या देवाची काय सेवा करणार आहोत? अंतरात्माच जर निघून गेला तर आम्ही काय तीर्थक्षेत्री जाऊन त्या देवाची सेवा करणार आहोत, त्या देवाचं दर्शन घेणार आहोत? म्हणून सर्वप्रथम आम्ही स्मरणात ठेवलं पाहिजे, सदा सर्वदा देव सन्निध आहे. जणू देह ही पंढरी, आत्मा पांडुरंग. फक्त बोलण्यापुरतं नको, प्रत्यक्ष आचरणात आणलं पाहिजे. हे चालते बोलते देव ज्या दिवशी आम्हाला कळतील ना, त्या दिवशी आमच्या आजूबाजूला असलेली वृद्धाश्रम बंद पडलेली असतील, कारण त्या ठिकाणी वृद्धच नसतील कोणी. या चालत्या बोलत्या देवांची सेवा करण्याची बुद्धी, सद्बुद्धी ज्या दिवशी आम्हाला होईल ना, त्या दिवशी कुठल्याही प्रकारे कोणाचेही आई वडील रस्त्यावर आपले पोट भरण्यासाठी, आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी कुठेही रस्त्यावर दिसणार नाही, ते मात्र निश्चित आहे. आमच्या सन्निध देव आहे, आमच्या जवळ देव आहे, हे विस्मरण झाल्यामुळे आम्हाला ही अवस्था सर्वत्र पाहायला मिळते. आणि म्हणून नाना शरीरे म्हणजे नाना मंदिरे. आणि याचीच ओळख देत असताना जगद्गुरु तुकोबा म्हणतात, घातला दुकान देती आली असी दान, संत उदार उदार भरली अनंत भांडार, मागत्यासी पुरे धनी आणि कासी उरे, तुका म्हणे पोते देवे भरिले नोही रे. हे पोत देवाने भरलेलं आहे, नखापासून केसापर्यंत देव भरलेला आहे. आणि जोपर्यंत देव भरलेला आहे तोपर्यंत हे कार्य घडत असते. त्या ठिकाणी ओळख करून देत असताना एक वेगळ्या प्रकारची ओळख जगद्गुरु तुकाराम महाराज करून देतात. संतांचं पोत देवाने भरलेलं आहे, त्यामुळे ते कधीही रित होत नाही. तो देव सन्निध आहे, तो देव प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये आहे, अंतरामध्ये आहे. मग तो देव काय करत असतो? कृपाळूपणे अल्पधारिष्ठ पाहे. वेगवेगळ्या प्रकारच्या परीक्षा घेऊन दास किती उपासनेमध्ये आहे, सेवकाची किती श्रद्धा आहे, साधकाची काय निष्ठा आहे, भक्ताचा किती विश्वास आहे, हे पाहत असतो. कृपाळूपणे अल्प, सहज त्या परीक्षेमध्ये पास होईल अशा प्रकारची परीक्षा. त्याची निष्ठा, त्याची श्रद्धा, त्याची भक्ती कशा प्रकारे आहे देव काही वेळेला पाहत असतात. कृपाळूपणे अल्प धारिष्ठ पाहे. किती धारिष्ठ आहे त्याच्याकडे, तो कशा प्रकारची उपासना आहे त्याची, त्याचा परमार्थ फक्त दिखावासाठी आहे की अंतःकरणापासून आहे, हे देव शोधत असतो, पाहत असतो. आणि खऱ्या अर्थाने अंतःकरण पूर्वक जर निष्ठेने श्रद्धेने जर परमार्थ घडत असेल तर मग सुखानंद आनंद कैवल्यदानी. त्या ठिकाणी तो देव काय करत असतो? त्याला सुख आनंद प्राप्त करून देत असतो. नवे नवे कैवल्य पद ज्याला म्हटलं जात आहे. कैवल्य पद म्हणजे ज्यासाठी हा अट्टहास आपण करतोय, त्या शेवटच्या वेळेला पूर्णपणे अलिप्तता प्राप्त व्हावी, कुठल्याही प्रकारची आसक्ती पिंडामध्ये राहणार नाही, कुठल्याही प्रकारचं ममत्व पिंडामध्ये राहणार नाही, अंतःकरणामध्ये मनामध्ये राहणार नाही, यासाठी तो देव सामर्थ्य देत असतो. म्हणून उपेक्षी कदा रामदासाभिमान, अशा प्रकारची तो देव त्या ठिकाणी प्राप्ती करून देत असतो. फक्त आपण स्मरणात काय ठेवलं पाहिजे? सदा सर्वदा देव सन्निधान आहे.
जर पूजा करताना तो देव मला पाहतोय ना, जर माझी पूजा तो देव स्वीकारतोय ना, पूजा करत असताना जर तो देव माझ्या जवळ आहे याची जाणीव मला असते ना, तर निश्चित कर्म करत असताना सुद्धा तोच देव मला पाहतोय, माझी कर्म सुद्धा तो देव स्वीकारत असतोय. त्या देवाला स्वीकारता येतील, त्या देवाला आवडतील अशी कर्म माझ्याकडून घडली पाहिजे. कारण प्रत्येक कार्य करताना तो देव माझ्या जवळ आहे, सन्निध, याचं स्मरण या ठिकाणी समर्थांनी करून दिलेलं आहे. म्हणून कृपाळूपणे अल्पधारिष्ट पाहे, सुखानंद आनंद कैवल्यदानी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. जय जय रघुवीर समर्थ.